जवळ पुढच्या बातमीकडे बातमी आहे सिल्लोडमधून शिवसेनेचे समीर सत्तार आघाडीवर आहेत। अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार सिल्लोडमधून आघाडीवर आहे, तर इकडे पैठणमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अपर्णा गोडे या आघाडीवर आहेत। भाजपचे प्रदीप पाटील गंगापूरमधून आघाडीवर आहेत। बघा छत्रपती संभाजीनगर मधील या पालिका आहेत, तर खुलताबादमध्ये भाजपचे परशुराम बारगळ आघाडीवर आहेत। वैजापूरमध्ये भाजपचे उमेदवार दिनेश परदेशी पुढे आहेत। बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आपण अपडेट्स बघतोय। शिंदे सेनेचे संजय बोरनारे पिछाडीवर आहेत। तर फुलंब्री मधलेही चित्र स्पष्ट होते, तर आता भाजपचे नगराध्यक्ष पदाचे 40 उमेदवार आघाडीवर आहेत। त्यांच्या खालोखाल आहेत सुवर्णा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 17 उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या आघाडीवर आहेत। तर इकडे शिंदे सेनेचे 18 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आघाडीवर आहेत। तर त्यानंतर बघूया शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 9 उमेदवार आघाडीवर आहेत। भाजप सर्वात आघाडीवर आहे, तर ठाकरे सेनेचे 8 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आघाडीवर आहेत। तर काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे 19 उमेदवार आघाडीवर आहेत। मात्र सर्वाधिक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आघाडीवर आहेत ते भाजपचे। भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरणार असा विश्वास याआधीच भाजपच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात आला होता।